वडाळ्यामध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे रॅली काढण्यात येणार होती। मात्र या रॅलीपूर्वीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। वडाळ्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। दरम्यान रामनवमीला सुद्धा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना रॅलीसाठी परवानगी मिळाली नव्हती। यानंतर आज काढण्यात येणाऱ्या रॅलीला देखील पोलिसांनी परवानगी दिलेली नाही। थोड्याच वेळात इथे मंत्री नितेश राणे देखील पोहोचणार आहेत। तर या रॅलीतली थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। वडाळ्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीपूर्वी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे, वाद झालेले आहेत आणि या ठिकाणी राड्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलिसांनी लाठीचार्ज केला असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, या सगळ्या राड्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि या क्षणी नेमकं काय घडतंय? सध्याची क्षणाची मी सध्या बातमी सांगतो। आता आपण इथं बघतोय हे सगळे पोलीस आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांकडनं परवानगी जी आहे त्याच्यासाठी सध्याला सगळी चर्चा ही आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। थेटपणे पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं आहे की रामनवमीच्या शोभायात्रेची तुम्ही तयारी करा, आम्ही तुम्हाला परवानगी देतो आहे। आणि एकूणच सध्याचं वातावरण इथं निवळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूण आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। क्या कहेंगे, परमिशन जो है तो वो फिलहाल मिल गई? मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी का दिल से आभार प्रकट करता हूं कि हम कार्यकर्ताओं की उन्होंने आवाज़ सुनी और हम लोगों को राम यात्रा का परमिशन मिला। इसमें कुछ अड़चनें आई, जैसे कि सुबह हम लोग अपना रथ सजा रहे थे तो वडाला पुलिस स्टेशन, WTT पुलिस स्टेशन और अंटाफिल पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों ने आके हमारे उस रथ को सजाने से रोका और उस बीच हम लोगों के बीच में कुछ मनमुटाव जैसी स्थिति उत्पन्न हुई, जिसमें पुलिस ने कुछ अपना अस्त्र शस्त्र यूज किया। लेकिन हम लोगों के यहाँ पे धरना प्रदर्शन के बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने हमारी आवाज़ सुनी और परमिशन दिया, इसलिए उनका तहे दिल से आभार प्रकट करता। आता ची परिस्थिती पाहायची तर हे सगळं प्रकरण आता आपल्याला निवळल्याचं पाहायला मिळतं आहे। परवानगी मिळालेली आहे, सोबतच सकाळी लाठीचार्ज झाला होता आणि त्यानंतर काही कार्यकर्त्यांना देखील पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलेलं होतं। पोलिसांकडनं आता या संदर्भात स्पष्ट करण्यात येत आहे की त्या कार्यकर्त्यांना देखील आम्ही सोडणार आहोत आणि एकूणच जी तयारी आहे ती देखील शोभायात्रेची सुरू करण्यासाठी। अभिषेक, आता हे जे कार्यकर्ते परवानगी मिळाली असं म्हणत आहेत, ही नेमकी कधीची परवानगी मिळालेली आहे, या बाबतीतले काय नेमके डिटेल्स आता समोर येत आहेत? एकूणच आज संदर्भाचा संपूर्ण परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आजच हा संपूर्ण 4 वाजता ही सगळी शोभायात्रा आपल्याला पाहायला मिळणार होती आणि 4 वाजता परवानगी मिळावी यासाठी पत्रव्यवहार देखील झाला होता। मात्र पोलिसांकडनं या संदर्भात नकार देण्यात आला। नकार दिल्यानंतर आज सकाळी तरीही हे सगळे कार्यकर्ते तयारी करत होते आणि त्यानंतर आपल्याला कुठेतरी झटपट होताना सकाळी पाहायला मिळाले आणि त्यानंतर पोलिसांकडनं लाठीचार्ज देखील झालेला आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला इथं आल्याचं पाहायला मिळाले आणि एकूणच इथे येत संपूर्ण धरणे आंदोलन इथं या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आणि आता सध्याची परिस्थिती जर का पाहायची तर आपल्याला हे सगळं प्रकरण निवळल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। सर, काय सांगाल, आता प्रकरण निवळलं आहे, बातचीत देखील झालेली आहे, आजची परवानगी आहे, नेमकं कशा प्रकारे सगळे रूपरेषा आणि तयारी तुमची असेल? काय 2 वेळेला परमिशन मागितलेली, परंतु आणखीन सामाजिक कार्यक्रम असल्या कारणाने 20 तारखेला आम्हाला परमिशन द्या असं सांगितलं होतं। CP साहेबांकडे परमिशनसाठी पेपर गेले होते, परंतु मिसकम्युनिकेशन कदाचित पोलीस स्टेशनकडनं झालं आणि ती परमिशन आली नाही। आमचे कार्यकर्ते सगळे रामाच्या मिरवणुकीची तयारी करत असताना पोलिसांनी बळाचा वापर केला, त्यात बऱ्याच कार्यकर्त्यांना लागला आहे। अजूनही ते कार्यकर्ते त्या एका ठिकाणी रोडला त्यांना ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे हा आक्रोश कार्यकर्त्यांचा आहे। परंतु वरिष्ठ पातळीवरून असं कळण्यात आलेलं आहे की आता परमिशन मिळते आहे, कारण का पोलीस स्टेशनचं आणि CP ऑफिसचं मिसकम्युनिकेशनमुळे हा गोंधळ। पोलीस म्हणतायत की तयारी करा म्हणून। तयारी करायला आता आमची बघताय तुम्ही जोश आहे आणि आता ही पूर्ण राम नावाची जयघोष आणि
तयारी होईलच आणि मिरवणूक निघणार. प्रश्न असा आहे की पोलिसांकडनं कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही राहील म्हणून परवानगी नाकारली होती. आता एकूण जोश जो आहे तो कुठंतरी रॅलीमध्ये उतरताना दिसून कायदा आणि सुव्यवस्था नीट राहील असं वाटतं खरंच? आपला देश संविधानाने चालतो आणि प्रत्येकाला आपल्या देवाचा किंवा आपल्या आराध्याचा मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. 2 वेळेला परमिशन अशी होती की ज्या वेळेला इतर लोकांचा मिरवणुका निघणार होत्या, त्यामुळे आमच्या विश्व हिंदू परिषदे आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ते सगळं सामंजस्याने घेतलं आणि 20 तारखेनंतर आम्हाला 20 तारखेला परमिशन द्या असं कळवून आणि रितसर परमिशनचं ॲप्लिकेशन केला देखील होता आणि त्या अनुषंगाने आता पोलीस प्रशासन परमिशन देतो आहे. हा आनंदाचा क्षण आहे, परंतु आमच्या कार्यकर्त्यांना लागलेला आहे. त्यात इथे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने जी कारवाई केली त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. तर हे सगळे कार्यकर्ते आहेत जे सध्याला आपल्याला इथं एकवटल्याचं पाहायला मिळतं आणि कुठेतरी परवानगी संदर्भात देखील चर्चा पूर्ण झालेली दिसते आणि सध्याला वातावरण देखील निवळलेलं पाहायला मिळतं. निश्चित धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल. सध्या वातावरण निवळलेलं आहे, रॅलीला परवानगी मिळालेली आहे आणि त्यामुळे जो तणाव होता तो सुद्धा आता निवळताना दिसतो आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.